खूप गोष्टी नोटीस करण्यासारखं आहे. जसं जिथे जिथे स्वामी समर्थ दिसत आहेत तिकडे त्यांच्या अंगावरती एक स्पेसिफिक लाईट पडली आहे. म्हणजे ते नॉर्मल ह्युमनपेक्षा खूप वेगळे ग्लो करतायत ते समजून येतं त्याच्यामध्ये. जो पहिलं कॅरेक्टर होतं देऊळबंद 1चं कॅरेक्टर होतं ते म्हणजे राघव शास्त्री, तर याच्यामध्ये दिसेल की नाही. आता मी एक इंटरव्ह्यू बघितला प्रवीण तरडे यांचा आणि त्याच्यामध्ये ते क्लिअरली बोलले की राघव शास्त्री असेल. तर देऊळबंद 2चा ऑफिशियल ट्रेलर आलाय आणि खूपच लवकर आलाय. म्हणजे 4 दिवस आधी आलाय मूवी रिलीज व्हायच्या. मोस्ट ऑफ टाइम मेकर्स असं करत नाही, बट आय थिंक सो प्रवीण तरडेची काहीतरी स्ट्रॅटेजी असेल म्हणून एवढ्या लेट ट्रेलर आलाय. सो आपण आधी रिॲक्शन करूया. ओ अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तुमचं अस्तित्व आहे. जो मानतो त्याच्यासाठी नक्कीच. चला मग मी पण तुमचं अस्तित्व मान्य करते. आता तुम्ही तुमची परीक्षा द्याच. परीक्षा द्यायला परीक्षा हॉल मध्ये नेण्याऐवजी या टोमॅटोच्या बॉल मध्ये का घेऊन आलेस तुम्हाला? चला मॅडम प्रश्नपत्रिका द्या. तुम्ही प्रश्नपत्रिकेतच उभे आहात. परीक्षा झेपली नाही वाटतं. मिळाली का एसटी स्वर्गाची? अवलई जणांची एसटी चुकती, पण तुम्हाला आज माझी एसटी गावली टायमिंगला. ती एकटी कोणाशी बोलते? नसणार कोणीतरी दिसतं हिला. नसणार कोणतरी याला दिसतं ना. एक तर येडं असतं, नाहीतर लय पुण्यवान असतं. बाईच्या मनाची खोली मोजू नको बाबा, त्यात शेतकऱ्याची आहे. अरे रावणाला तरी 10च तोंड होती, पण सदुशेठ नावाच्या या रावणाला 100 तोंड आहेत. शेतकरी सल्लागार नावाची. अरे आज आत्ता या घडीला कोण आहे आपण कोण आहे मार्केट Okay, मध्ये? प्रवीण तरडे रामाला villain वाटतं असेल कृष्ण kind of. जाईल, कृष्णाला वाटतं महादेव जातील, महादेवांना वाटतं दत्त जाईल, दत्ताला वाटतं स्वामी जाईल. या शेतीपायी माती झाली आयुष्याची. या देशात सगळं ओरिजिनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी आहे. माझ्या परीक्षेचं सोड, अख्खी शेतकरी जमात कुठल्या परीक्षेला बसली ते बघ. रोज एक तरी आत्महत्या होणाऱ्या आमच्या या तालुक्यात पुढच्या 8 दिवसात एकही आत्महत्या झाली नाही पाहिजे. जर झाली तर वर काशी विश्वेश्वरापासून खाली रामेश्वरापर्यंत माझं देऊळ बंद कायमचं. ओके, ठीक होता, म्हणजे चांगला होता. आय थिंक सो टीजरचे म्युझिक याच्यापेक्षा जास्त चांगलं होतं. हा पण चांगला आहे, असा काही प्रॉब्लेम नाहीये. खूप गोष्टी नोटीस करण्यासारखं आहे. जसं जिथे जिथे स्वामी समर्थ दिसत आहेत तिकडे त्यांच्या अंगावरती एक स्पेसिफिक लाईट पडली आहे. म्हणजे ते नॉर्मल ह्युमनपेक्षा खूप वेगळे ग्लो करतायत ते समजून येतं त्याच्यामध्ये. आता दुसरी गोष्ट म्हणजे जो पहिलं कॅरेक्टर होतं देऊळबंद 1चं कॅरेक्टर होतं ते म्हणजे राघव शास्त्री, तर याच्यामध्ये दिसेल की नाही. आता मी एक इंटरव्ह्यू बघितला प्रवीण तरडे यांचा आणि त्याच्यामध्ये ते क्लिअरली बोलले की राघव शास्त्री असेल. हिंट तर देऊन टाकली, ऑफकोर्स राघव शास्त्रीचं कॅरेक्टर असेलच. आता मला हे नाही कन्फर्म की ते जे विष्णू अवतार दाखवलंय त्यामध्ये असेल काहीतरी. मला त्याची शरीरवृष्टी बघून वाटत नाहीये की तो राघव शास्त्री असेल, बट राघव शास्त्रीचा एक इम्पॉर्टंट रोल असेल याच्यामध्ये. सो मला तरी बेसिकली बघायला गेलं तर ट्रेलर चांगला वाटतोय. आता मला तरी ओव्हरऑल ट्रेलर बघितल्यावर चांगला वाटतंय आणि 21 तारखेला मूवी बघून मी रिव्ह्यू तर नक्कीच करेल, कारण मी एक्सायटेड आहे बघण्यासाठी. थोडा तरी एक्सायटेड आहे आणि ऑफकोर्स ग्रिपिंग असेल मूवी, कारण प्रवीण तरडेच्या डायरेक्शनवरती भरोसा आहे. सो लेट्स सी. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आणि या ट्रेलरवरती डिटेल ब्रेकडाऊन व्हिडिओ पाहिजे किंवा ट्रेलरवरती डिटेल डिस्कशन पाहिजे तर ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं ओपिनियन सांगायला तर बिलकुल विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.